ओम श्री अरविंदाय नमः. ओम श्री माताजी नमः. 15 ऑगस्ट 2026 आता लवकरच येत आहे आणि आज भारतामध्ये आम्ही बघतो आहोत की वंदे मातरमचा नादघोष, जय जयकार, ध्वनी, नादध्वनी, नादब्रह्म सगळ्या भारतामध्ये सगळ्या ठिकाणी, पार्लमेंट असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, सगळ्या ठिकाणी ते आम्हाला शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये ते आम्हाला आता ऐकायला मिळत आहे. हे आमचं परमभाग्य आहे. आणि ह्या वंदे मातरमचं महत्त्व काय आहे हे आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. ते आपल्याला श्री अरविंद स्वतः सांगत आहेत. अमरावती येथील दुसऱ्या म्हणजे 29 फेब्रुवारी म्हणजे 29 जानेवारी 1908ला झालेल्या व्याख्यानाचा हा वृत्तांत आहे. वंदे मातरम या वृत्तपत्रात 5 फेब्रुवारी 1908ला तो बातमीच्या स्वरूपात प्रसिद्ध झाला होता. आणि त्याची सुरुवात कशी आहे? श्री अरविंद म्हणाले की वंदे मातरम हे गीत हिंदुस्थानातील सर्वच भागात लोकप्रिय झालं असून अनेक ठिकाणी ते गायलं जात आहे असं समजल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले की हे राष्ट्रगीत हाच त्यांच्या त्या दिवशीच्या व्याख्यानाचा विषय असेल. ते पुढे म्हणाले की युरोपियन राष्ट्र त्यांच्या राष्ट्रगीतांकडे ज्या दृष्टीनं पाहतात, केवळ त्याच दृष्टीनं वंदे मातरम हे आपलं राष्ट्रगीत आहे असं नाही, तर ते प्रचंड शक्तीने ओतप्रोत भरलेलं असं गीत आहे. तो एक पवित्र मंत्र आहे. श्री अरविंद स्वतः आपल्याला त्यांच्या भाषणाद्वारे सांगत आहेत. आनंद मठ या कादंबरीच्या लेखकाने, ज्याला आपण द्रष्टा ऋषी म्हणू शकू, अशा लेखकाने तो आपल्यासमोर उघड केलेला आहे. बंकिमचंद्रांना हा मंत्र बहुतेक त्यांच्या संन्यासी गुरूंकडून कशा रीतीनं मिळाला याचं त्यांनी वर्णन केलं. आणि श्री अरविंद आम्हाला पुढे सांगतायत की हा एखादा नवीन मंत्र नसून एका जुन्याच मंत्राचं पुनरुज्जीवन झालं आहे, जो कोणा एका नवकिसान नावाच्या व्यक्तीच्या एक प्रकारच्या विश्वासघातामुळे हा लुप्त झाला होता. बंकिमचंद्रांच्या काळात त्यांच्या या मंत्राचं महत्त्व ओळखलं गेलं नाही, परंतु बंकिमचंद्रांनी असे भविष्यसूचक उद्गार काढले होते की असा एक काळ येईल जेव्हा या गीताच्या उद्घोषाने संबंध हिंदुस्तान दुमदुमून जाईल. आणि या द्रष्ट्या महापुरुषाची भविष्यवाणी अद्भुत रीतीनं खरी ठरली. त्यावेळी या गीताचा अर्थ लोकांना समजत नव्हता, कारण त्यांच्यामध्ये खरी देशभक्ती नव्हती. इंग्लंड आणि इतर राष्ट्र यांचं वैभव आणि समृद्धी यांनी आपल्या मातृभूमीच्या या पुत्रांचे डोळे दिपले होते. आणि हिंदुस्थानला या देशांची प्रतिमा बनवण्यातच केवळ त्यांची भक्ती सामावलेली होती. त्या काळचे तथाकथित देशभक्त हे हिंदुस्थानचे हितचिंतक असतीलही, पण ते निश्चितच देशप्रेमी नव्हते. ज्यांनी तिच्यावर प्रेम केलं त्यांनी तिचं कधीच दोष पाहिले नाहीत किंवा तिला अज्ञानी, अंधश्रद्धाळू, अधपतित आणि गलितगात्र स्त्री असं म्हणून तिचा अवमानही कधीही केला नाही. श्री अरविंदांचं इतकं बोलून झाल्यावर वक्त्यांनी या गीताचा अर्थ पुढे उलगडून दाखवला. श्री अरविंद पुढे आम्हाला सांगतायत, ज्याप्रमाणे व्यक्तीला स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 देह किंवा कोश असतात, त्याचप्रमाणे राष्ट्रालाही असतात. अशा प्रकारे ते या गीताचा गूढ अर्थ उकलत गेले. त्यांनी ज्या पद्धतीनं, रीतीनं देशप्रेम आणि देशभक्ती विशद केली ती अतिशय हृदयस्पर्शी होती. श्रोते त्यांच्यासमोर निश्चल पुतळ्याप्रमाणे बसलेले होते. आपण कुठे आहोत आणि आपल्याला जीवनाचे उच्चतर रहस्य उकलून दाखवणाऱ्या एखाद्या प्रेषिताचं वचन आपण ऐकत आहोत की काय, हेच त्यांना कळत नव्हतं. खऱ्या देशभक्तीचा अत्यंत करुणापूर्ण आवाहन करून आणि आपल्या मातृभूमीवर प्रेम करण्याची आणि तिच्या मुक्ततेसाठी सर्वस्वाचा होम करण्याची कळकळीची विनंती श्री अरविंदांनी केली आणि त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. श्री अरविंद अतिमानस महायोगी यांच्या चरणांचा कमलस्पर्श महाराष्ट्राला झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली आहेत आणि आत्ताचं जे भाषण आहे ते पॉंडिचेरीवरून प्रकाशित होणारं संजीवन नावाचं
एक सुंदर मासिक आहे, त्याच्यामधून घेण्यामध्ये आलेलं आहे, त्याच्यामधून देण्यामध्ये आलेलं आहे. तर मला असं वाटतं 15 ऑगस्टला या वंदे मातरमचा पुनरुच्चार होईल आणि आमची भारतमाता आणखीन यशाच्या दिशेनं कळसावर कळस गाठत अत्युच्च अशा शिखरावरती जाऊन नक्कीच पोचेल, असा आम्हाला नक्कीच आत्मविश्वास आहे. ओम श्री अरविंदाय नमः. ओम श्री माताजी नमः. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.